नंदिनीच्या मिसकॅरेजचं सत्य मानिनीला समजणार. नंदिनी आणि जीवा मूल दत्तक घेणार. स्टार प्रवाहाच्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आजच्या भागात मानिनी नंदिनी आणि जीवाला बोलवायला जात असते. त्यांच्या खोलीत जाते तेव्हा जीवाचे कपडे तिला बेडवर अस्ताव्यस्त पडलेले दिसतात. मानिनी कपड्यांची घडी घालते तेव्हा तिला एक वही दिसते ज्यात सरोगेसीचे नियम असं लिहिलेलं असतं. वहीमध्ये त्यांनी असं का लिहिलंय या विचारात मानिनी असते. जीवा आणि नंदिनी ब्रेकफास्ट करत असताना मानिनी ती वही घेऊन त्यांच्या समोर जाते. तेव्हा हे नियम असं का लिहिलंय हे ती दोघांनाही विचारते. ते ऐकून दोघंही शॉक होतात. नंदिनी तिला सगळं खरं सांगायचं ठरवते. तेव्हा जीवा तिला अडवतो आणि आनंद निवासमधल्या चित्राला सरोगेसी करायची असं सांगतो. तेव्हा तिच्या लग्नाला तर काहीच महिने झालेत, अजून काही उशीर झाला नाहीये. मग इतक्या लवकर सरोगेसीची घाई का करायची आहे असं मानिनी विचारते. तेव्हा ती कोणासाठी तरी सरोगेट मदर होणार आहे असं जीवा म्हणतो. दुसरीकडे पार्थ काव्याचे हात चेपून देत असतो. तुम्हाला कसं माहीत की माझे हात आणि खांदे दुखतायत असं काव्याने विचारताच पोट वाढत असल्यामुळे सगळा भार खांदे आणि पाठीवर येतो. त्यामुळे हे दुखणं स्वाभाविक आहे असं पार्थ म्हणतो. मी माझ्या ऑफिस बॅगमध्ये गर्भसंस्काराचं पुस्तक घेऊन जातो आणि ते वाचतो असं पार्थ काव्याला सांगतो. ते ऐकून काव्याला पार्थचं अप्रूप वाटतं. दुसरीकडे जीवा मानिनीला विचारतो, जर समजा आम्हाला बाळ होणार नाही असं समजलं तर तू आम्हाला सरोगेसी करायला परवानगी दिली असतीस का? तेव्हा मानिनी म्हणते, सरोगेसीपेक्षा मी तुम्हाला सांगितलं असतं की मूल दत्तक घ्या. अनेक मुलं आहेत ज्यांना आई बाबा नाही आहेत, त्यांना एक नवीन आयुष्य मिळेल. तिचं हे उत्तर ऐकून दोघांना दिलासा मिळतो. आता जीवा आणि नंदिनी किती काळ हे खोटं सगळ्यांपासून लपवून ठेवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तेव्हा पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम, फक्त स्टार प्रवाहावर. मराठी मालिका विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.